रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। सकाळीच पावसाच्या रिमझिममुळे वातावरण आल्हाददायक झालंय। अचानक पडलेल्या पावसामुळे पहाटे चालण्यासाठी निघालेल्या नागरिकांची तारांबळ मात्र उडाली। जिल्ह्यातील मिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मात्र परिणाम होतोय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या सरी या बरसत आहेत। जिल्ह्यातील अनेक भागामध्ये या तुरळक सरी बरसताना आपल्याला पाहायला मिळतात। मे महिन्याच्या मध्यावर तापमान वाढीमुळे कुठेतरी रत्नागिरीकर उकाड्याने हैराण झाले होते, परंतु या सकाळपासूनच पडलेल्या पावसामुळे वातावरणात देखील गारवा निर्माण झालेला आहे। कोकण किनारपट्टीचा विचार केला तर कोकण किनारपट्टी भागातील हवेतील आर्द्रता जवळपास 80% पोहोचलेली आहे। या हवेतील आर्द्रता वाढल्याने तापमानात देखील 3 ते 4 अंशांनी वाढ झालेली आहे। पहाटे अवकाळी पाऊस झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात जर पाहिलं तर सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। हवामान खात्याने देखील आज दुपारनंतर अवकाळी पावसाचा इशारा हा जिल्ह्याला दिलेला आहे। राज्यात सर्वत्र सर्वात जास्त आर्द्रता ही कोकण किनारपट्टीवर आहे, त्यामुळे आर्द्रता वाढल्याने घामाच्या धारा या ओसंडून वाहत आहेत। त्यामुळे डिहायड्रेशनचा देखील धोका हा या ठिकाणी होण्याची संभावना आहे। त्यामुळे प्रशासनाने देखील गरज असल्यासच दुपारनंतर बाहेर पडावं असं देखील आवाहन केलेलं आहे। त्यामुळे या अवकाळी पावसामुळे मिश्र वातावरण जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे नागरिकांच्या देखील आरोग्यावर परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।